हेलो एवरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 6 प्रॅक्टिस सेट 8 सबट्रॅक्ट द नंबर्स इन द टॉप रो फ्रॉम द नंबर इन द फर्स्ट कॉलम अँड राईट द प्रॉपर नंबर इन ईच एम्प्टी बॉक्स. ओके, इथे आपल्याला काही रो दिलेले आहे आणि कॉलम दिलेले आहे. या रो मधील नंबरला या कॉलम मधील नंबर सोबत सबट्रॅक्शन करायची आहे आणि या बॉक्स मध्ये आन्सर राईट करायचा आहे. ठीक आहे. सो काही नंबर्स इथे दिलेले आहे, बघू शकता. आणि हे नंबर्स आपल्याला सबट्रॅक्ट करण्यासाठी काही रूल्स लक्षात ठेवायचे आहे. ते रूल्स लक्षात ठेवल्याशिवाय आपण हे सबट्रॅक्शन करू शकणार नाही. बिकॉज इथे इंटिगर आहे, मायनस इंटिगर आहे, तर हे थोडंसं तुम्हाला कठीण जाऊ शकते. बट इतकं पण कठीण नाही. जेव्हा तुम्ही रूल्स लक्षात ठेवणार त्या रूल्सच्या अकॉर्डिंग तुम्हाला हे खूप इझी जाणार आहे. ठीक आहे. तर रूल्स बघून घेऊ आधी काय आहे. जर एखाद्या इंटिगरला प्लस साइन आहे आणि अदर इंटिगरला पण प्लस साइन आहे तर तिथे आपल्याला ऑलवेज प्लस करायची असते. जर एखाद्या इंटिगरला मायनस आणि नेक्स्ट इंटिगरला मायनस साइन आहे तर तिथे पण ऑलवेज प्लस करायची आहे. नेक्स्ट आहे एखाद्या इंटिगरला मायनस साइन आहे आणि दुसऱ्या इंटिगरला प्लस साइन आहे तर इथे मायनस करायची. इथे प्लस आहे साइन आणि नेक्स्ट मायनस साइन आहे तरीही मायनस करायची. आता हे लक्षात इझिली कसं ठेवायचं आहे. जर दोन्हीही नंबरला सेम साइन असेल प्लस प्लस किंवा मायनस मायनस तर त्या ठिकाणी ॲडिशन करायची आहे, म्हणजे प्लस करायची. आणि जर दोन्हीही नंबरला जर एखाद्या नंबरला मायनस साइन आणि एका नंबरला प्लस साइन आहे तर मायनस आणि प्लस मायनस असेल तर मायनस, म्हणजे सेम साइन असले तर तिथे ॲडिशन करायचं. आणि जर इंटिगरला डिफरंट साइन दिसत आहे मायनस प्लस प्लस मायनस तर तिथे सबट्रॅक्शन करायची आहे. ठीक आहे. जसं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे तसं तुम्हाला लक्षात येईलच. हे आहे रूल्स. सो फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. आता या बॉक्सेसमध्ये आपण राईट काय करायचं, तर इथे हा रो आहे आणि हे कॉलम्स आहेत. तर हा रो हा 6चा रो आहे. सो या रो मध्ये आपल्याला 6 घ्यावं लागेल. हा 9चा रो आहे, इथे 9 घ्यावं लागेल, इथे -4 घ्यावं लागेल. तर हा 3 इथे घ्यायचा आहे आणि इथे कॉर्नरला मायनस आहे ना साइन, तर पूर्ण एक्झाम्पलमध्ये आपल्याला मायनस साइन यूज करायचं आहे. इथे 3 मायनस हा 6 इथे घ्यायचा आहे. सो 3 मायनस 6 किती होणार आहे, तर इथे 3 ला प्लस साइन आहे, -6 आहे. सो प्लस मायनस आले तर इथे मायनस करायची आणि आन्सरला ग्रेटर डिजिटचं साइन द्यायचं आहे. सो इथे मायनस येणार आहे. 6 मायनस 3 आणि यामध्ये ग्रेटर इंटिजर कोण आहे, 6 ला मायनस साइन आहे. सो इथे मायनस द्यायचं, इथे -3 आन्सर येणार. ओके. नेक्स्ट आहे हा 8 घ्यायचा, इथे मध्ये मायनस साइन घ्यायचा आहे आणि हा 6 घ्यायचा आहे. ओके. सो 8 मायनस 6 इथे येणार आहे 2 आणि ग्रेटर इंटिजर 8 आहे, 8ला प्लस साइन आहे. सो इथे प्लसच राहू द्यायचा आहे. सो 8ला प्लस साइन का कन्सिडर केलं, एखाद्या डिजिटला जर साइन कोणतेही दिलेले नसेल तर त्या डिजिटचं साइन हे प्लस कन्सिडर करायचं असते. ठीक आहे. आता इथे या कॉलममध्ये -3 घ्यायचा आहे आणि मध्ये मायनस साइन घ्यायचा आहे बिकॉज कॉर्नरला इथे मायनस आहे आणि सबट्रॅक्शन करायची सांगितलेली आहे. आणि हा 6 इथे घ्यायचा आहे. ठीक आहे. आता इथे बघा 3 ला मायनस साइन आहे, 6 ला पण मायनस साइन आहे. दोन्हीही इंटिजरला सेम साइन आहे. सेम साइन असले तर आपल्याला ॲडिशन करायची असते. तर इथे ॲडिशन करून घेऊ. 3 + 6 9 आणि मोठा इंटिजर कोण आहे, ग्रेटर इंटिजर इथे 6 ला मायनस साइन आहे तर आन्सरला मायनस साइन येणार. ओके. नेक्स्ट आता इथे हा 2 घ्यावा लागेल मायनस आणि हा 6. बघा परत इथे दोन्हीही इंटिजरला मायनस मायनस म्हणजे सेम साइन आलेत. जेव्हा सेम साइन असेल तेव्हा ॲडिशन करायची. 6 + 2 8 आणि ग्रेटर इंटिजर 6 आहे तर त्याला मायनस साइन देऊन द्यायचं आन्सरला. ओके. आता तुम्ही बघू शकता या रो मध्ये आपण पूर्ण 6 यूज केलेला आहे बिकॉज इथे 6 आहे. ओके. आणि हे नंबर्स इथे यूज केले. आता या रो मध्ये आपल्याला 9 यूज करायचा आहे, म्हणजे ह्या नंबर सोबत आपल्याला 9ची सबट्रॅक्शन करायची आहे. तर इथे राईट काय करायचा, हा 3 घ्यायचा, इथे मायनस साइन आणि हा 9 घ्यायचा इथे. सो इथे 3 हा प्लस आहे, 9 हा मायनस आहे. प्लस मायनस डिफरंट साइन आहे, डिफरंट साइन असल्यास आपल्याला मायनस करायची आहे. 3 - 9 इथे येणार आहे
6 आणि ग्रेटर डिजिट कोण आहे 9, 9ला मायनस साईन आहे, सो आन्सरला मायनस येणार. ओके, नेक्स्ट आता हा 8 घ्यायचा इथे, मायनस हा 9 घ्यायचा इथे. ओके, परत इथे 8 हा प्लस आहे, 9ला मायनस साईन आहे, डिफरंट साईन आहे, डिफरंट साईन असल्यास मायनस करायची. 9 मायनस 8 1 आणि ग्रेटर डिजिट 9 आहे, 9ला मायनस साईन, तर आन्सरला पण मायनस येणार. नेक्स्ट आता हा 3 घ्यायचा आपल्याला इथे, -3 मायनस नंबर हा ब्रॅकेटमध्ये राईट करायचा आणि इथे हा मायनस घेतलेला आहे आपण आणि हा 9 इथे घ्यायचा. आता बघा 3ला मायनस आहे, 9ला पण मायनस साईन आहे. साईन हे सेम आहे डिजिटला, जेव्हा साईन सेम असले तेव्हा आपल्याला ॲडिशन करायची असते. सो 9 प्लस 3 12 येणार. ग्रेटर डिजिट 9 आहे, 9ला काय आहे मायनस साईन आहे, सो इथे आपल्याला मायनस द्यायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आता इथे -2 घेऊ, हा मायनस इथे आणि हा 9 इथे. परत इथे मायनस मायनस सेम साईन आलेली आहे दोन्हीही इंटिजरला, सो सेम साईन असल्यास ॲडिशन करायची. 9 प्लस 2 11 आणि ग्रेटर डिजिट साईन द्यायचा, आन्सरला मायनस. ओके, नेक्स्ट आता इथे हा 3 घ्यायचा आहे या कॉलममध्ये आणि इथे मायनस साईन आहे ना, सो एक्झाम्पलमध्ये ऑल एक्झाम्पलमध्ये मायनस येणार आहे आणि इथे -4 आहे, सो याला ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आहे -4. सो बघा इथे मायनस साईन आहे, इथे मायनस साईन आहे आणि 3ला प्लस साईन आहे, तर इथे दोन्हीही ठिकाणी मायनस साईन एकामागे एक आले ना, तर ह्या दोन मायनसचे प्लस होणार आहे. मायनस मायनस प्लस होत असते, म्हणजेच ह्या 4चं साईन काय होणार चेंज, प्लस होणार आहे. ओके, अंडरस्टँड. आणखी एकदा बघा, जर इथे मायनस आहे आणि इथे पण मायनस आहे तर इथे प्लस करायची आधी, म्हणजे साईन चेंज करून घ्यायचं आहे. मायनस मायनस इथे प्लस येणार, म्हणजे 4चं साईन आता न्यू प्लस होणार. इथे 3 हा प्लस आहे, सो ॲडिशन करायची आहे. 3 प्लस 4 इथे 7 येणार आहे आणि 4चं साईन हे चेंज झालेलं आहे, प्लस आहे, सो 7 हा प्लसमध्येच राहू द्यायचा. नेक्स्ट आता हा 8 घ्यायचा आहे इथे, -4. अगेन आता इथे मायनस आणि मायनस साईन एकामागे एक आलेले आहेत, तर मायनस मायनस आधी प्लस साईन चेंज होऊन जाईल. ओके, प्लसमध्ये कन्वर्ट होणार आहे. ऑलवेज हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर मायनस मायनस साईन एका पाठोपाठ आले तर इथे आपल्याला ह्यांमध्ये कम्पेअर करायचं आहे. आधी मायनस मायनस साईन इथे प्लस होणार आहे आणि इथे पण 8ला प्लस साईन आहे, सो प्लस आणि प्लस ॲडिशन करायची आहे, म्हणजे 8 प्लस 4 12 आणि ग्रेटर डिजिटला साईन 8ला साईन काय आहे प्लस आहे, सो इथे आपण प्लस राहू देणार. नेक्स्ट आता हा -3 या कॉलममध्ये घ्यायचा आहे, -4. सो आता इथे मायनस साईन आहे, इथे मायनस आहे, मायनस मायनस इथे न्यू साईन्स होणार आहे चेंज, प्लस म्हणजे 4ला साईन येणार आहे प्लस आणि हे 3ला मायनस साईन आहे. आता ह्या दोन साईनमध्ये कम्पेअर करायचं आहे, मायनस आणि प्लस. डिफरंट साईन आहे, डिफरंट साईन असली तर आपल्याला मायनस करायची असते. 4 - 3 1 आणि ग्रेटर डिजिट 4 आहे, 4चं नवीन साईन तयार झालेलं आहे प्लस, सो आपण आन्सरला पण प्लस ठेवणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट आता इथे हा -2 मायनस हा -4. आता हा मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस इथे परत प्लस होणार आहे, 4चा साईन हे चेंज होईल आणि हा मायनस आणि ह्या प्लसमध्ये कम्पेअर केलं तर हे डिफरंट साईन आहे. डिफरंट साईन असल्यास मायनस करायची. 4 - 2 येणार आहे आणि ग्रेटर डिजिट 4 आहे, 4ला प्लस साईन आहे, सो 2 पण हा प्लसमध्येच राहणार. ओके, नेक्स्ट आहे इथे -5 -0 आणि 7 हे आपण 1 बाय 1 बघणार. आता बघा हा 3 घ्यायचा आहे इथे, हा मायनस साईन, हा -5. ओके, सो इथे मायनस आहे, मायनस आहे, मायनस मायनस प्लस होणार आहे, 3ला प्लस साईन आहे, प्लस प्लस ॲडिशन करायची. तर इथे 3 + 8 येणार आहे. ग्रेटर डिजिट काय आहे 5ला साईन हे प्लस झालेला आहे, सो प्लसच राहू द्यायचा आहे. न्यू साईन कन्सिडर करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, इथे मी समजण्यासाठी तुम्हाला प्लस राईट करून दिलेलं आहे. काय केलेलं आहे आपण, हा मायनस आणि हा मायनस यांमध्ये कम्पेअर केलं तर मायनस मायनस साईन चेंज होऊन प्लस होणार आहे. सो 5ला साईन आता प्लस आहे, 3ला साईन प्लस आहे, प्लस प्लस म्हणजे ॲडिशन करायची. 5 + 3 इथे 8,
ग्रेटर डिजिटचं साईन ॲन्सरला. सो ग्रेटर डिजिटचं साईन चेंज होऊन प्लस आहे. सो प्लस हे ॲडिशन ॲन्सरला येणार आहे. ओके. सो नेक्स्ट आता इथे 8 मायनस हा -5. अगेन ॲज इट इज करायचं आहे आपल्याला. मायनस मायनस प्लस. सो 5चा ॲन्सर साईन हे चेंज होऊन प्लस येणार आणि ॲडिशन करायची. 8 + 5 13 आणि ग्रेटर डिजिटचं साईन प्लस आहे. सो प्लस राहू द्यायचा आहे आणि इथे हा -3 घ्यायचा. मायनस हा -5 घ्यायचा. अगेन आता इथे ह्या दोन साईनमध्ये कम्पेअर करायचा आहे. मायनस मायनस इथे प्लस येणार आणि हा मायनस आणि प्लस. मायनस प्लस हे डिफरंट साईन आहे. डिफरंट साईन असल्यास आपल्याला मायनस करायची असते. तर 5 - 3 2 येणार आहे आणि ग्रेटर डिजिटचं साईन ॲन्सरला प्लस राहणार. परत इथे -2 -5. हा -2 घेतला, हे मायनस साईन घेतलं आणि हा -5 घेतला. सो इथे मायनस मायनस होणार आहे प्लस. तर इथे मायनस आहे, हा प्लस आहे. डिफरंट साईन असले तर मायनस करायची. 5 - 2 3. ग्रेटर डिजिट 5 आहे. 5ला साईन प्लस केलेला आहे आपण. सो ॲन्सरला पण साईन प्लसच राहणार आहे. ओके, अंडरस्टँड. सो नेक्स्ट कॉलम आता राईट करू. बघा, एक ऑब्झर्वेशन केलं असेल तुम्ही. या फर्स्ट कॉलममध्ये आपण 6 घेतलेला आहे इथं कंटिन्युअसली. इथे कंटिन्युअसली 9 घेतलेला आहे. इथे कंटिन्युअसली 4 घेतलेला आहे. तर हे नंबर्स आपल्याला ह्या नंबरसोबत सबट्रॅक्शन करायची असेल तर आपल्याला हाच नंबर घ्यावा लागेल. ओके, म्हणून आपण अशा प्रकारे नंबर्स राईट केले. नेक्स्ट एक्झाम्पल आपण असेच सॉल्व करणार. अरेंजमेंट कशी करायची आहे हे खूप महत्त्वाचं आहे. अरेंजमेंट एकदा तुम्हाला करता आली म्हणजे तुमचं ॲन्सर पण ही व्यवस्थित येणार. इथे 3 घ्यायचा, हा मायनस साईन आणि हा 0. आता या कॉलममध्ये सर्व झिरोज घ्यावं लागतील. तर 3 - 0 इथे ॲन्सर येणार आहे 3. नेक्स्ट आता हा 8 - 0. 8 - 0 8. नंतर हा -3 -0. मायनस मायनस इथे प्लस होईल तर इथे 3 येणार आणि ग्रेटर डिजिटचं साईन येणार. सो -2 -0. इथे 2 येणार आणि ग्रेटर डिजिटचं साईन येणार. ओके. नेक्स्ट आता हा कॉलम राईट करणार आपण. हा 3 घ्यायचा इथे आणि हा मायनस आणि हा +7 दिलेला आहे ना, तर इथे आपण असं प्लस राईट केलं तरीही नो प्रॉब्लेम. ओके, इथे 7 राईट केला ना तरीही चालेल. सो 3 - 7. 3 हा पॉझिटिव्ह आहे, प्लस आहे. सो प्लस मायनस मायनस म्हणजे मायनस करायची तर इथे 4 येणार आणि इथे 7ला कोणतं साईन दिलेलं आहे? प्लस आहे. बट आता हा मायनस आणि प्लस हे मायनस साईन होईल. ठीक आहे. सो ॲन्सरला पण मायनस साईन येणार. नेक्स्ट आता इथे 8 - 7. हे 7चं साईन ह्या मायनसमुळे मायनसच येणार आहे. ओके, हे ऑलवेज तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. जरी 7 इथे प्लसमध्ये दिलेला असला तरी ह्या मायनसमुळे त्याचं साईन हे चेंज होऊन मायनस होणार आहे. तर इथे 8 - 7 1 आणि ग्रेटर डिजिट 8 आहे तर ॲन्सरला प्लस साईन येणार. आता हा -3 -7. बघा, इथे मायनस आहे, इथे मायनस आहे. मायनस मायनस काय करायची? प्लस करायची. कारण जेव्हा सेम साईन येणार इंटिजरला तेव्हा ॲडिशन करायची असते. तर इथे ॲडिशन येणार आहे 10. 7 + 3 10 आणि ग्रेटर डिजिट 7 आहे. 7ला मायनस साईन, सो इथे मायनस. नेक्स्ट आता इथे -2 मायनस हा 7. अगेन इथे सेम साईन आले तर ॲडिशन करून घेऊ. 7 + 2 9 आणि ग्रेटर डिजिट 7 आहे. 7चं साईन इथे ॲन्सरला येणार. ओके. नेक्स्ट रिमेनिंग एक्झाम्पल सॉल्व करून घेऊ आता. इथे 3 आहे, मायनस हा -8. बघा, इथे मायनस आहे, इथे मायनस आहे. मायनस मायनस साईन होणार प्लस. सो 8ला इथे प्लस साईन आहे तर इथे 3ला पण प्लस साईन आहे. सो प्लस आणि प्लस हे सेम साईन झाले आता इथे. तर इथे ॲडिशन करावी लागणार आहे. सो 3 + 8 11 आणि या 8ला साईन काय आहे? प्लस. सो ॲन्सरला पण साईन प्लस राहू द्यायचं. ठीक आहे. नेक्स्ट आता इथे 8 घ्यायचा आहे, मायनस हा -8
परत मायनस मायनस साईन चेंज होऊन प्लस होणार आणि इथे 8 हा प्लस आहे, सो ॲडिशन करावी लागणार आहे कारण दोन्हीही इंटिजरचे साईन आता प्लस आहे, सेम साईन आहे, तर ॲडिशन करायची. 8 + 8 16 आणि 16ला प्लस साईनच राहू द्यायचं. इथे -3 -8. आता लक्षात घ्या, जर दोन्हीही इंटिजरला सेम साईन आहे, मध्ये मायनस आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल ह्या दोन साईनमध्ये कम्पेअर करून घ्यायचं आहे. इथे मायनस मायनस होणार प्लस, म्हणजे या 8चं साईन चेंज होऊन इथे प्लस येणार आणि या 3ला मायनस आहे. आता हा मायनस आणि हा प्लस यामध्ये कम्पेअर करायचं आहे. मायनस प्लस हे डिफरंट साईन आहे, सो डिफरंट साईन असली तर मायनस करायची असते. 8 - 3 5, ग्रेटर डिजिट 8 आहे, 8ला साईन आहे प्लस, सो 5ला पण प्लस राहू द्यायचं आहे. हा -2 घ्यायचा इथे, मायनस हा -8 घ्यायचा इथे. मायनस मायनस प्लस होणार, हा मायनस आणि प्लस डिफरंट साईन आहे तर मायनस करायची. 8 - 2 6 आणि यामध्ये ग्रेटर इंटिजर 8 आहे, 8चं साईन हे प्लस झालेलं आहे आता, तर आन्सर प्लसमध्ये येणार. नेक्स्ट आहे -3चा कॉलम सॉल्व करू. हा 3 इथे घेतला, मायनस हा -3 इथे घेतला. ओके, आता मायनस आणि मायनस इथे प्लस होईल. ठीक आहे, सो हा +3 आणि हा +3 प्लस प्लस आपल्याला ॲडिशन करायची आहे, तर 6 येणार ॲडिशन आणि हा 6 प्लस राहू द्यायचा. ठीक आहे, हा 8 - -3 मायनस मायनस प्लस होणार इथे, सो ॲडिशन येणार आहे. 8 + 3 11 आणि ग्रेटर डिजिट 8 आहे, 8ला प्लस साईन आहे, सो 11ला प्लस साईन येणार आणि हा -3 मायनस हा -3. ओके, असे 3 साईन आले तर घाबरून जायचं नाही. इथे आधी ह्या दोन साईनमध्ये कम्पेअर करू. मायनस मायनस इथे प्लस होईल, सो ह्या 3ला प्लस साईन चेंज होणार. ठीक आहे, आणि हा मायनस आणि हा प्लस, मायनस प्लस मायनस म्हणजेच आपल्याला मायनस करायची, तर इथे येणार आहे 3 - 3 0. नेक्स्ट हा -2 घ्यायचा, मायनस हा -3 घ्यायचा. अगेन इथे 3 साईन आले मायनसचे, या दोन साईनमध्ये कम्पेअर केलं तर ॲडिशन होणार, म्हणजे प्लस साईन येणार. मायनस मायनस प्लस, हा मायनस आणि प्लस मायनस. 3 - 2 1 आणि ग्रेटर डिजिट हा 3 आहे, 3ला प्लस साईन चेंज झालेला आहे, सो हा प्लस मध्येच येणार आहे 1. ओके, तर मुलांनो, इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल, तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.